नमस्कार मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग यांच्यातर्फे मतदान कार्डमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्याचं जे काही स्वरूप आणि डिझाईनमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. तर हे नवीन बदल झालेलं मतदान कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, PDF फाईल मोबाईलमध्ये फक्त 1 मिनिटामध्ये, याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच हेच नवीन मतदान कार्ड जे आहे ते नवीन डिझाईनचं तुम्ही तुमच्या घरी पोस्टाने सुद्धा मागवू शकता. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारचे नेहमी व्हिडिओ महत्त्वपूर्ण भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नवीन डिझाईन व नवीन स्वरूपातील मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर डाउनलोड इपिक कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही nvsp.in या वेबसाईटवरती रिडायरेक्ट व्हाल. तिथे जर तुम्ही पहिल्यांदा गेले असाल तर तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये तुम्ही डाउनलोड इपिक या ऑप्शनचा वापर करून तुमचं मतदान कार्ड जे आहे ते नवीन स्वरूपातलं सहज डाउनलोड करू शकता. त्यासाठी युनिक मोबाईल नंबर, त्यासाठी तुमच्या मतदान कार्डला युनिक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे काही बेनिफिट्स आहे, बेनिफिट्ससुद्धा तुम्ही इथून पाहू शकता. तर हे बेनिफिट्स आहे, इथे तुम्ही माहिती वाचू शकता. तर हे अशा पद्धतीने तुमचं जे काही नवीन डिझाईनचं इपिक आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे, ते म्हणजे इथे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वोटर हेल्पलाईन नावाचं एक ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. तुम्ही जर इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करायचं आहे. ऑलरेडी जर इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करायचं आहे त्या ॲपला. तर मी इथे जे आहे ते माझ्या याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे आणि मी अपडेटसुद्धा हे ॲप्लिकेशन केलेलं आहे. तुमचं अपडेट नसेल तर करून घ्या. ओपन केल्यानंतर याला तुम्हाला इथे इपिक डाउनलोडचं इथे नवीन एक ऑप्शन आलेला आहे कॉर्नरला. या ऑप्शनवरती तुम्हाला ॲप्लिकेशन पहिल्यांदाच इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून लॉग इन करायचा आहे. मी ऑलरेडी इथे लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा युजर इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला जर तुमचा इपिक नंबर माहिती असेल किंवा मतदान कार्ड नंबर माहीत असेल तर डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर नसेल माहीत तर सर्च बाय डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्च बाय बारकोड असेल किंवा सर्च बाय QR कोड असेल, इथे क्लिक करून इथे ऑलो परमिशन करून तुमचा जे काही QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे तुमचा नंबर शोधू शकता. किंवा तुमचं इथे सर्च बाय डिटेल टाकून तुमचं नेम, फादर नेम, एज, जे काही बाकीची डिटेल आहे, जेंडर वगैरे, स्टेट टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता किंवा इपिक नंबर टाकून सुद्धा सर्च करू शकता. तर हे 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला जर तुमचा इपिक नंबर किंवा मतदान कार्ड नंबर माहीत नसेल तर. त्यानंतर तुम्ही पुन्हा इथे क्लिक करतो या ऑप्शनवरती. इपिकच्या इथे क्लिक केल्यानंतर मला माझा नंबर माहिती आहे, त्याच्यामुळे मी इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो डायरेक्ट. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा नंबर माहीत नसेल तर तुम्ही सर्च बाय इथे करून तुमचा नंबर शोधू शकता किंवा तुमच्या मतदान कार्ड याद्या कशावर डाउनलोड करायच्या ते याद्याचा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही तुमचा मतदान कार्ड नंबर जे आहे ते शोधू शकता. तर इथे नंबर टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आणि फेच डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल त्यामध्ये तुमची जी काही डिटेल असेल तुम्ही दिसणार आहे. तुमचा नंबर बरोबर असेल तर ते तुम्हाला जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे तुमची डिटेल. त्यानंतर मोबाईल नंबर युनिक असला पाहिजे मतदान कार्डला लिंक, तरच हे डाउनलोड होणार आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येणार आहे. आलेला OTP तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परंतु जर तुम्ही 3 वेळा अनसक्सेसफुल झालं तुमचं लगातार, तर तुमचं जे काही 24 तासासाठी इपिक जे आहे ते इथे होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही OTP बरोबर टाका. त्यानंतर बरोबर OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीची काही PDF आहे तुमच्याकडे नवीन डिझाईनचं मतदान कार्ड जे आहे ते आपल्या इथे जे आहे ते आलेलं आहे. तर याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही याला स्मार्ट कार्ड बनवून आधार कार्डसारखं सुद्धा वापरू शकता किंवा डिजिटल स्वरूपामध्ये मोबाईलमध्ये PDF फाईलमध्ये सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला हायटेक वोटर कार्ड लागत असेल पोस्टाने तर तुम्ही जे काही रिप्लेसमेंटचा फॉर्म असेल, फॉर्म नंबर 18, तो भरून तुमच्या घरी पोस्टाने तुम्ही हे जे काही कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या घरच्या पत्त्यावरती मागवू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, नवीन मतदान कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं नवीन डिझाईनचं, याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही माहिती किंवा हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमचे जे काही मित्र असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करायला विसरू नका. तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.